आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचं सरकार येणार हे 100% सत्य आहे आणि त्या अनुषंगाने शिवस्वराज्य ही जी आता यात्रा अमोल कोल्हे आणि जयंत पाटील आणि सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे ह्याचा रिस्पॉन्स पण बघता अतिशय चांगला रिस्पॉन्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। पवारसाहेबांचा ग्राफ कालच्या लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 80% महाराष्ट्रामध्ये निवडून येण्याचं जे स्ट्राईक आहे तो मला वाटतं कुठल्याच पक्षाचा नाही आहे आणि आत्तासुद्धा पवारसाहेबांनी 2 पावलं मागं घेऊन मला वाटतं 80 जागा आम्ही घेणार आणि 100 दोन्ही मित्र पक्षाला देणार असं थोडंसं चित्र दिसतं आहे। पण ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे कॅन्डिडेट्स निवडून येतील असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे। ही सध्या जी स्वराज्य यात्रा जी निघालेली आहे ही शिवस्वराज्य यात्रा प्रामुख्याने शहर उत्तर हे जे राष्ट्रवादीला मिळालेलं मतदारसंघ आहे तिथंच पर्टिक्युलरली त्यांनी घेतलेली असल्यामुळं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। ही जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आज तयारी करतो आहे आणि अमोल कोल्हे यांच्या नावावरच लोक गर्दी पण येणार आहेत। पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये येणार असल्यामुळं ही यात्रा अतिशय 7 वाजता सुशील रसिक सभागृहामध्ये ही ठेवलेली आहे। आपण बघताय की जवळजवळ बाहेरचं सुद्धा मंडप आम्ही घातलेलं आहे आणि पावसाचं प्रोटेक्शन दोन्ही बाजूनी पाऊस जरी आला तर तिथं काही होणार नाही, फरक पडणार नाही अशा पद्धतीची तयारी आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे।